लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की WD हा आता उत्तर भारतामध्ये पोहोचतोय. 30 तारखेची सकाळची ही इमेज आहे. राजस्थान गुजरातवर पावसाचा प्रभाव निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात देखील अगदी कर्नाटक रायलसीमापर्यंत पावसाचं वातावरण पोषक तयार होणार आहे. आज 30 तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर अगदी संपूर्ण भारतामध्ये जर पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार किंवा कोकण किनारपट्टी महाराष्ट्राची आणि तामिळनाडू हे जर राज्य सोडले तर सर्व भारतामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये आज उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारपिटीसह मेघगर्जनेसह वादळी पाऊस दाखवण्यात आला आहे. यामध्ये गारपिटीसाठी एक स्वतंत्र अशा प्रकारचं एक चिन्ह दिलेलं असतं. त्याहून आपण गारपीट गृहीत धरत असतो. बऱ्याच भागात ही गारपीट होणार आहे. मेघगर्जनेसह पावसासाठी देखील एक वेगळ्या प्रकारचं सांकेतिक चिन्ह या ठिकाणी वापरण्यात आलं आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट हा उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि गारपिटीसहितचा अंदाज मेघगर्जनेसह पावसाचा कायम ठेवण्यात आला आहे 30-31 तारखेला. कोकणात देखील पावसाचा अंदाज 31 तारखेला देण्यात आला आहे. गारपीट ही मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भात देखील होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संपूर्ण भारतामध्ये हा अलर्ट अनेक राज्यांमध्ये देण्यात आलेला आहे, तो आपण समोर बघतो आहोत. उत्तर भारताच्या बहुतांश भागामध्ये काल 24 तासात पाऊस झालेला आहे. पूर्व भारतामध्ये पाऊस झालेला आहे आणि कोस्टल कर्नाटकासहित केरळपर्यंत पावसाचं वातावरण होतं. महाराष्ट्रामध्ये देखील तुरळक पाऊस झाला आहे, परंतु सर्वच नोंदी त्या भारतीय हवामान खात्याकडून घेतल्या जात नाहीत. आपल्या सर्वांना एक सूचना आहे की आपण पेड ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी 10 दिवसाचा आपला नेहमीप्रमाणे अंदाज येतो. केवळ एक टाईम आपल्याला 500 रुपये भरायचे. तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय म्हणायचं आहे. हाय म्हटल्यानंतर मला पेड ग्रुपला जॉईन करायचं असं म्हणा. मग मी त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे नियम टाकेल. ती नियमावली तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली अमाऊंट भरायची आहे आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होणार आहात आणि तुम्हाला रेग्युलर सकाळ संध्याकाळ 10 दिवसाचा व्हिडिओ प्रसिद्ध होणार, तो मिळणार आहे. बाकी आपण केवळ 48 तासाचा व्हिडिओच रेग्युलर यूट्यूब चॅनलवर देणार आहोत. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. 30 तारखेला आज उत्तर भारतामध्ये आणि राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे JFS मॉडेलनुसार. उद्या मात्र हा महाराष्ट्रासाठी देखील इशारा देण्यात आला आहे 31 तारखेला. महाराष्ट्रात 1 तारखेला देखील पावसाचा अंदाज कायम आहे. 2 तारखेलाही पावसाचा अंदाज कायम आहे. आज आपण साधारण काय वातावरण पुढे असू शकतं तर उत्तर महाराष्ट्रात देखील आज किंवा पश्चिम विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ECMWF मॉडेलनुसार. पण जर 1 तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पाऊस होईल असा अंदाज आहे. 3 तारखेपर्यंत आपण JFSच्या मॉडेलने देखील आपल्याला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणारा पाऊस हा पुढे जवळपास 5 दिवस सातत्य ठेवून राहील असा अंदाज आहे. आपण 3 मॉडेलच्या माध्यमातून याही ठिकाणी अंदाज बघणार आहोत. आज देखील JFS मॉडेलने महाराष्ट्रात कोकण वगळता पावसाचा अंदाज दिला आहे सर्वदूर. 31 तारखेला हा अंदाज कायम आहे. 31 तारखेपर्यंत आयकॉन मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला म्हणजे 48 तासाचा तर मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणजे खास करून सोलापूर, लातूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याला हे पुढील 48 तास सांभाळावे लागणार आहेत. IFS मॉडेलने मात्र किरकोळ पावसाचा अंदाज दाखवला आहे. आयकॉन मॉडेलने जोरदार पावसाळी वातावरण आपल्याला 2 तारखेला देखील दाखवलं आहे. मात्र याचा जोर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आहे. आपण या ठिकाणी वाऱ्यांची गती बघितली तर आपल्याला पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आहे. दोन्ही समुद्रांमध्ये आपल्याला उच्च दाबाची स्थिती आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे या ठिकाणी वारे वाहत आहेत. त्यामुळे भारताच्या भूभागावर बाष्प येते. WDचाही प्रभाव कायम आहे आणि त्यामुळे भारतात जवळपास पुढील 3-4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. आपल्याला आठवत असेल की मी IFS मॉडेलला आधी महत्त्व द्यायचो कारण त्याप्रमाणे पॅटर्न चालायचा. आज IFS मॉडेलने
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि त्याचबरोबर आपण बघतो छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्वच भागात, अगदी पुणे पूर्व, सातारा पूर्व या भागात आज पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी वादळी पाऊस होईल, मेघगर्जनेसह वादळी पाऊस असणार आहे. तर आपल्याला जरी या ठिकाणी थोडा पांढरा भाग दिसत असला, ढगाळ भाग दिसत असला, तरी हा रात्री उशिरापर्यंत असणार आहे आणि याचा पश्चिम विदर्भावर जास्त जोर आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मराठवाड्यातही याचा प्रभाव अगदी बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, लातूरपर्यंत असणार आहे. हा IFS मॉडेल म्हणजेच ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. हा अंदाज उद्या पश्चिम विदर्भाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला सोलापूर, लातूर, धाराशिव या भागामध्ये पावसाचा अंदाज कायम असणार आहे. हवामानात जर काही बदल झाला तर आपण तो सांगणारच आहोत. आपण बघतो पूर्व भारत, उत्तर भारतात